त्याचा देवाबाई आज गटात बसला, तर कसा सामना झाला तुम्ही काय सांगाल? अतिशय सुंदर अशी गाडी पळाली. बाळू पाटील कुमटेकरांचा राजा आणि आकाश कटकर यांचा देवाबाई पळाला. तोंडाला ओव्हरटेकिंग आहे. तोंडाला ओव्हरटेकिंग. मैदानात येताना काही नियोजन करून येतं का की आज काहीतरी तो दाखवतो का बैल वगैरे की कसं आज आज गटात बसणार, सेमीफायनलला बसणार असं काय? बैल तोंडाला गाडी ओढत विश्वासच आहे त्याच्यावर. कोणत्या खांदी पळाला आज? डावी खांदी. प्रत्येक मैदानात डाव्या खांदीच पळतो आतून. पायऱ्याचं वगैरे कसं नियोजन केलं आजचं? त्यांनीच केलं. आता सेमीफायनल कसं नियोजन असणार आहे तुमचं? सेमीफायनल आता बघू, तसं तास लागेल तसं खांदा आणायचं. याच्या आधीचं कुठलं मैदान होतं जे तुमच्या अजून लक्षात आहे? कोरेगावचं मैदान मागचं. त्यामध्ये कसं झालेला सामना? काय झालं, एका टांग्यानं गाडी लेट सुटली. हा. पूर्ण एका टांग्यानं. हा. आणि पुढे एका टांग्यानं पहिला नंतर गेलं. एका टांग्यानं. हो का? ओव्हरटेकिंग आहे. ओव्हरटेकिंग देवाबाई कुमट्याचा. तर याच्या बरात कोण पळाला? बाळू पाटील कुमटेकरांचा राजा. तर चला त्याची आपण घेऊ आता. तर याचं नाव काय म्हटलं तुम्ही? राजा, छोटा राजा. छोटा राजा. हा कुठून घेतला तुम्ही? काय स्वतःच्या घरच्या गायचा आहे? जतमधून घेतलाय. हा. त्यामध्ये काय बघून घेतलेलं तुम्ही त्यावेळेस? सगळं बघून घेतलेलं. आणि त्यानंतर तुम्ही मैदानात कधी उतरवलं त्याला? दुसरं मैदान आता माझं 4 दिवसापूर्वी रविवारी झालं मैदान. हा. कोरगावला आता दुसरं मैदान. देवाबाईवर त्याचा कितवं मैदान आहे? पहिलंच मैदान. पहिल्या मैदानातच गटपास केला. चालेल. कोणत्या खांदी पाहायला चांगला आहे हा? दोन्ही खांदी. तुम्ही जेव्हा घेतलेला त्यावेळेस तुम्हाला माहित नसेल की कोणत्या खांदी चांगला पळतो ते. मग तुम्ही कसं हे शोधलं की तो कोणत्या खांदी चांगला पळतो ते? प्रॅक्टिस करून तुम्हाला समजलं की तो कोणत्या खांदी चांगला पळतो ते, आणि त्यानुसार तुम्ही त्याचं नियोजन केलं. चालतंय. तुम्हाला आजच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि सेमीफायनलसाठी पण खूप खूप शुभेच्छा.